नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत देवक. क्षत्रियामध्ये खास करून देवक ही संकल्पना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रूढ झालेली आहे. आपणाला एखादा विवाह समारंभ किंवा शुभमंगल प्रसंगी ज्यावेळेस देवक अशा प्रकारचा शब्द उच्चारण्यात येतो, तर अलीकडच्या धावत्या जगामध्ये आपली प्रगती प्रचंड झालेली आहे. मात्र बऱ्याच जणांचा ज्यावेळेस आपण अंदाज घेतो तर देवक ही संकल्पना त्यांना माहीतच नसते. हे नेमकं आहे काय, की देवक हा भाग आला काय, कुठून आला, याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की खास करून क्षत्रिय मराठ्यामध्ये आणि त्याचबरोबर हिंदूमधील जी काही इतर समाज आहे, खास करून डोर, चांभार, सुतार, नावी यांच्यामध्ये सुद्धा देवक ही संकल्पना आपल्याला आढळून येते. मग ही देवक संकल्पना आली कुठून, हा भाग ज्यावेळेस घेतो तर याचं मूळ माहीत नसल्यामुळे ही एक देव संकल्पना आहे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी आपली होती. आता देवकाचा ज्यावेळेस आपण अंदाज घेतो तर देवकाचे 3 भाग त्या ठिकाणी पाडता येतात. म्हणजे देवकं आपले जे देवक पडलेले आहेत तर ती देवक आहेत. पहिले एक देवक आहेत प्राण्यावरून पडलेले देवक आहेत. त्यामध्ये घोडा असेल, गरुड आहे, रेडा, हत्ती, वानर, चित्तर, डुक्कर असेल, कासव, मोर, लांडगा, बकरा, सांबर. दुसरं देवक आहे वनस्पतीहून पडलेले देवके. आंबा, चिंच, बेल, नीम, बाभूळ, बोर, कदंब, शमीचा वृक्ष, वड आहे, उंबर आहे. आणि त्यानंतर वस्तूवरून पडलेले देवके म्हणजे कुऱ्हाड आहे, सूर्य आहे, चिमटा, तलवार, मीठ आहे, भात आहे, लोखंड आहे. तर अशी याच्या ज्यावेळेस आपण वर्गीकरण करतो तर ह्या 3 भागामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला करावं असं वाटतं किंवा झालेलं आहे. मग त्या अर्थानं की आपण एका बाजूला घेतलं की देवक आपलं वनस्पतीवरून आलं, याचा अर्थ असा होत नाही की आपण एखाद्या वनस्पतीवरून एखाद्या एखाद्या प्राण्याची पूजा आपण करतो याचा अर्थ ते त्याचं देवक होईल असं नाही आहे. कारण का भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळं इथं रोज लोक आपण बघितलं तर पशुची जी काही असेल पूजा करतात, पक्ष्याची करतात, वनस्पतीची करतायत. म्हणजे समजा गायीची पूजा करत असेल, त्यानंतर तुळशीची पूजा असेल, वडाची पूजा, नागाची पूजा असेल, शस्त्राची पूजा करतात, तर ते त्याचं देवक होत नाही आहे. हा भाग हा स्वच्छनं जो काय असेल तो पूजा करण्याचा जागा झाला. मात्र देवक ही जी संकल्पना असेल ही देवक संकल्पना पाहत असताना प्राणी, वनस्पती, वस्तू ही जी काही देवकाचे जे प्रकार आपण पाहिले असतील तर ते देवकाचे प्रकार पाहत असताना आपल्याला फार पाठीमागं अनादी काळापर्यंत त्या ठिकाणी जावं लागतं. तर त्यानुसार जो विश्वकोश असेल किंवा बाकी इतर घटकांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की देवक संकल्पनेचा जो उदय असेल हे निश्चित कधी झाला हे सांगता येत नसलं तरी सुद्धा एकदम माणसाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेला आपल्याला प्रत्येक समुदायाचं एक खून आहे असं आपल्याला आढळून येतं. मग त्यामध्ये लढाईच्या रणक्षेत्रामध्ये आपण बघितलं असेल प्रत्येकाचा झेंडा किंवा प्रत्येकाची खून काहीतरी आहे. मग हे खून कशी आले असेल, म्हणजे खून कुठली आली तर समजा कदम घराणं असेल, तो मानतोय की माझं कदम हे देवक आहे. साळुंके असेल तर तो म्हणतोय साळुंकेचं पंख आहे. तर या संकल्पना ज्यावेळेस आपण पाहिल्या तर ह्या कधी आल्या असा ज्यावेळेस आपण आढावा घेतो की माणूस जो आपली प्रगत अवस्थेमध्ये यायला लागला आणि येत असताना तो सुरुवातीच्या कालखंडामध्ये शिकार करून आपली उपजीविका करतोय. मग शिकार करत असताना त्याच्या लक्षात आलं की एक माणूस शिकार करू शकत नाही, तर त्याच्याऐवजी सर्व बाजूने आपण एकत्रितपणे जर एखादी मोठी शिकार पकडायची असेल तर चारही बाजूने त्या शिकारला घेरलं पाहिजे आणि तरच आपण शिकार गाठू शकतो. आणि त्यातूनच माणसाचा समूह ही संकल्पना आलेली आहे. म्हणजे माणसाचा समूह पहिल्यांदा जमा झाला. म्हणजे आपण 10 जण मिळून शिकारला जाऊया आणि चहू बाजूने त्या शिकारला घेऊया. मग तिथून एकजूट किंवा समूह ही संकल्पना आली. आता त्यानंतर पुढची जी प्रगती माणसाची आपण पाहिली तर तो ही शिकार केल्यानंतर पुन्हा त्याला निवाऱ्याची गरज निर्माण झाली आणि त्यानुसार तो कुठल्या तरी एखाद्या मोठ्याच्या झाडाच्या बुंद्यामध्ये जी खोड असेल त्याच्यामध्ये तो राहायला लागला. आणि त्याचबरोबर तो जो काही गुहा असेल तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुहेमध्ये तो थांबायला लागला. आता त्यानंतर शिकार करणे म्हणजे खाणे आणि राहणे एवढंच त्याचं आहे, बाकीच्या त्याच्या गरजा आणखी नाही आहेत. मग तर त्यावेळेला तो शिकार करत असताना उरलेली शिकार परत कुठे घेऊन जायची आहे किंवा तो रोज शिकार करून एका जागी आता स्थिर व्हायला लागला. आता ह्या स्थिर होत असताना काल आपण कुठं राहिलो, याच गुहेमध्ये राहिलो, याच ठिकाणी राहिलो
आणि त्यानंतर तो आपली जागा निश्चित करायला लागला. आणि ही जागा निश्चित करत असताना खून म्हणून तो त्या दिवशी एखादी शिकार केली असेल तर त्याचं जी काही मुंडका असेल तो त्या गुहेला आपल्या अडकावा लागला, किंवा त्यानंतर असणारे एखादी खून म्हणून तो एखादी प्राणी असेल, पक्षी असेल, पुन्हा त्यानंतर असणारे वस्तू असेल तो तिथं अडकावा लागला. साहजिकच आहे. दुसऱ्या दिवशी आपण गृहीत धरूया की ही ओळीनं 10 प्रकारच्या गुहा आहेत आणि त्यानंतर तो परत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की पुढच्या बाजूला जर साळुंकीचा पंख अडकवला असेल तर ती साळुंक्याचं घर आहे किंवा गुहा आहे. एखादा कदंब असेल, जो वृक्ष असेल तो लावला असेल तर त्याच्यामध्ये समजायचं की बाबा ते जे असेल कदम जे समूह असेल त्याचं ते आहे. म्हणजे जे त्याला सापडलं ते आपल्या असणाऱ्या गुहेला किंवा त्याचं आपलं चिन्ह म्हणून स्वीकारलं आणि त्यानंतर त्याला वाटायला लागलं की हे जे असेल याची तो पूजाही करायला लागला की या ठिकाणी आपण स्थिरता होतोय, हे आपलं कोण तर आहे. दुसऱ्या पिढीमध्ये आपण कदाचित सांगायला कमी पडलो असेल किंवा तेवढं ज्ञानी त्याला नव्हतं, फक्त त्याला एकच माहीत आहे की हे आपल्या असणाऱ्या पूर्वजांची खून आहे. आणि म्हणून त्यानं तिथून ते जी काय असेल खून असेल, जी काही पक्षाची असेल, प्राण्याची असेल, वनस्पतीची असेल किंवा त्यानंतर वस्तूची खून असेल, ज्यावेळेस लोह याचा शोध लागल्यानंतर तर त्याला तो अनामिक अशा प्रकारची त्याच्याविषयी भीती निर्माण व्हायला लागली किंवा त्याच्याविषयी आदर निर्माण व्हायला लागला आणि त्यातून त्याची खून निर्माण झाली. आणि हीच खून असेल यालाच आपण देवक अशा प्रकारची संकल्पना मानू शकतो. म्हणजेच एकंदर प्राचीन कालखंडापासून ज्याच्यावर आपली ठाम अशा प्रकारची निष्ठा आहे, मग ते देवक आपल्याला त्याच्याविषयी जर आपण व्यवस्थितपणे नाही वागलो तर आपल्याला शिक्षा मिळेल, किंवा एकंदर त्याच्याविषयी अनामिक अशा प्रकारची भीती असेल, त्याच्याविषयी असणारा आदरभाव असेल, हे भाव आता निर्माण व्हायला लागले. आता त्यानंतर महत्त्वाचा विषय असा आहे की प्राचीन कालखंडामध्ये जो आदिम मानव आहे ही याची संकल्पना आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहावं लागेल. याचं कारण काय की समान देवक असेल तर विवाह संबंध करायचे नाहीत, ही संकल्पना त्यांनी प्राचीन कालखंडामध्ये रूढ केली. आता त्या असणाऱ्या देवकाविषयी भीती असले किंवा त्याच्याविषयी आदर असणे हा भाग थोडा वेळ बाजूला ठेवू, मात्र खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा मेडिकल सायन्सचा विचार केला तर त्या आदिम मानवाला माहीत होतं की देवक एक असेल की विवाह करू नये. याचा अर्थ होतो रक्तगट किंवा एकाच गोत्रामध्ये किंवा एकाच असणाऱ्या कुळामध्ये जर विवाह आपण केला तर पुढील निर्माण होणारी जी पिढी असेल त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात. हे हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी देवकाच्या रूपानं आपल्याला समजलेला आहे. हा भाग देवकाचा महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर म्हणजे आपण एकाच देवकातील आहोत, म्हणजेच आपण आपले पूर्वज जे असेल कुणीतरी एक आहोत, हा त्याच्यामध्ये भाव निर्माण व्हायला लागला आणि एकीनं तो त्यानंतरच्या कालखंडामध्ये पुढं जायला लागला. म्हणजेच एकंदर देवक जी संकल्पना आपण पाहिली तर त्याची संकल्पना सुरुवातीला समूह एकत्रित करण्याकरता आली आणि त्याच्यामध्ये पुन्हा शास्त्र ज्यावेळेस आपण त्याने अवलंबायला सुरुवात केली तर शास्त्राचा आढावा घेतला तर तो आपण कोणतरी एक आहोत ही संकल्पना आली. मग एक देवकानं दुसऱ्याबरोबर जर संघर्ष आला असेल, एकाच देवकाची माणसं दुसऱ्याबरोबर एकीनं संघर्ष त्या ठिकाणी करायला लागली. म्हणजे देवकाच्या रूपानं भरपूर काय आपल्याला दिलं. एकतर एकसंघातले एक मोठा समूह तयार झाला. शिकार करण्यापासून ते आता आपली जी उत्पत्ती असेल, पुढचा जो काही वंश असेल, याच्यापर्यंत ह्या देवकानं प्राचीन कालखंडामध्ये काम केलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजेच मेडिकल सायन्स येत नव्हतं तोपर्यंत देवक ही संकल्पना याच्याकरता राबवली गेली असेल आणि तीच संकल्पना पुढं आली. म्हणजेच ज्यावेळेला मेडिकल आलं नव्हतं, रक्तगट तपासणी नाही, काही नाही, त्यावेळेला एकाच देवकाची विवाह करू नयेत ही संकल्पना या देवकानं त्या ठिकाणी दिली. आणि देवकाचे आपण प्रकार जे पाहिले आपण की 3 प्रकार असतील किंवा 3 याच्यामध्ये आपण पाहिलं की प्राणी असेल किंवा त्याच्यामध्ये प्राणी, पशु, पक्षी असतील किंवा त्यानंतर वनस्पती आणि वस्तूची देवकाली असेल, हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता त्यानंतर आपण ज्यावेळेस आपण देवकाची ही संकल्पना आपण जर पाहिली असेल तर संकल्पना पाहत असताना तुम्ही रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा देवक ही संकल्पना आलेली आपल्याला दिसते. खास करून आपण एक पुस्तकाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, भारत म्यारे नावाच्या एका पुस्तकामध्ये एक छान रावणाविषयी माहिती दिली आहे आणि त्यानुसार तो म्हणतोय की रावण हे खऱ्या अर्थानं नाव नाही आहे, ते एक प्रकारचं देवक आहे. कारण का, रावणाचं जर आपण फोड केली तर त्यामध्ये तामिळमध्ये रा म्हणजे ताड, उंच वाढणारं जे ताडाचं झाड आहे ते रा, आणि वन म्हणजे जंगल. म्हणजेच एकंदर ताडाच्या जंगलामध्ये राहणारा तो रावण. वास्तविक पाहता रावणाचं ते मूळ नाही, नाव नाही, तर ती उपाधी आहे. आणि रावणाचे मूळ नाव आहे राऊ जानेर वरेंदू नरेंदर. साहजिकच आहे की या असणाऱ्या राऊ जानेर वरेंदू नरेंदर याचं जे देवक आहे हे ताडाचं झाड आहे, कारण त्या परिसरामध्ये तो राहतोय. तर अशा रीतीनं म्हणजेच एकंदर रामायणामध्ये सुद्धा ही संकल्पना त्या ठिकाणी
रूढ होती असं आपल्याला तिथं दिसतंय. आणि त्यानुसार म्हणजे एकंदर आपल्याला ज्या ज्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण वापर केला असेल तर त्याच्यानुसार आपण देवक ही संकल्पना तिथं रूढ केली. मग त्याच्यात मगाशी सांगितल्यासारखं की आपण खून म्हणून असेल, प्रत्येकाचा जे स्वीकार आपण केला तर त्याच्यानुसार आपलं ते देवक पडलं. महाराष्ट्राचा विचार केला तर आपण महाराष्ट्रामध्ये देवक हे पित्राकडून घेतो किंवा वडिलाकडून त्या ठिकाणी घेतो असं आपल्याला दिसतंय. आणि दक्षिणेकडलं देवक जे असेल हे देवक मात्र आईकडून घेताना आपल्याला आढळून येते. आणि त्यानुसार की या असणाऱ्या समान देवकामध्ये विवाह करू नयेत ही संकल्पना प्राचीन कालखंडापासून आजही त्या ठिकाणी आपल्याला रूढ झालेली दिसते. म्हणजे त्याच्या पाठीमागं रक्तगट कल्पना किंवा बाकीचं एक समूह ही संकल्पना असावी हा तिथं महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मामाच्या मुलीशी किंवा आत्याच्या मुलीशी विवाह केला जातो. कारण का तिथं देवक बदलतो, म्हणजे गट किंवा समूह त्या ठिकाणी बदलला जातो. त्याच्याऐवजी आपण जर उत्तर भारतामध्ये गेलो तर उत्तर भारतामध्ये देवकाला महत्त्व नाही आहे. तिथं सापंड विवाह ज्याला आपण म्हणता येईल ती घटना किंवा त्याला मानलं जातं. त्यानुसार जर आपण एक कल्पना केली आपण की एकाच गावामध्ये यादव नावाची लोक राहत आहेत तर किती दूरचा असेल, किती पिढ्याचा तो आपल्यापासून दूर आहे हे पाहिलं जात नाही आहे. एकाच गावातील कुणाशीही किंवा त्या गटाशी तिथं विवाह केला जात नाही. त्याच्याऐवजी अगदी 4 किलोमीटरवर यादवांचं दुसरं गाव असेल तर त्या असणाऱ्या यादव त्या ठिकाणी विवाह करेल. म्हणजे त्याला आपण सापंड म्हणतो. आपण एकाच गावात राहतो याचा अर्थ असा होतो की आपण एका कुळातील नागरिक आहोत असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे तिथं एका गावामध्ये विवाह केला जात नाही. त्याचबरोबर मामा आणि आत्या म्हणजेच मी मगाशी सांगितल्यासारखं की आपल्यापासून ज्याची उत्पत्ती झाली एकाच गावामध्ये तिथं विवाह केला जात नाही. म्हणून मामा आणि आत्याच्या मुलीशी तिथं विवाह केला जात नाही हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्यानुसार जर आपण आपल्या भारताचा सोडून जर जगाचा विचार केला तर जगामध्ये सुद्धा ही देवक ही संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येईल. फक्त नावात तिथं बदल आहे. कारण का ज्यावेळेस आपण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया, फिजी असेल, न्यू गिनिया, आयर्लंड, वेस्ट इंडिज याही ठिकाणी देवकाच्या तोडीचा एक संकल्पना तिथं मान्य केली जाते. त्याला आपण टोटेम अशा प्रकारचा शब्द वापरतात, टोटेम. तर ही जी काही आदिवासी जमात आहे या अमेरिकेतील आदिवासी जमात तर त्या आदिवासी जमातीमध्ये ओतो तेतेम नावाच्या एक शब्दावरून त्यांनी टोटेम अशा प्रकारचा शब्द घेतलेला आहे किंवा तयार झाला. आणि त्यानुसार त्यांचं म्हणणं असं येतं की आमचा सुद्धा पूर्वज एक कुणीतरी आहे अशा प्रकारची संकल्पना त्यांची आहे. जसं की आपल्याकडं एखादा प्राणी पक्षी मानला जातो तसंच तिथं सुद्धा एक पूर्वज आपला कुणीतरी आहे असं ते मानतात. आणि त्यानुसार ते लोक आपल्या हातावर त्याचं टॅटू हा शब्द जो असेल जे टोटेमपासून झाला आणि त्या हातावर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जर चित्र दिसत असेल तर ते त्यांचा टोटेम आहे. आपल्या भाषेमध्ये ते देवक आहे. फक्त तिथं धार्मिक संकल्पना आपल्यासारखी नाही आहे, विवाह पद्धती नाही आहे, मात्र आपला कोणतं आहे हे टोटेमच्या माध्यमातून ते मानतात. तर तशाच रीतीने आपण सुद्धा इथं मानतो की एकाच देवकामध्ये विवाह करू नये. ज्याचा आपलं देवक आहे त्याची निंदा करू नये, त्याची हत्या करू नये किंवा त्याच्याविषयी आदरभाव निर्माण करावा, आदरभाव ठेवावा अशा प्रकारची संकल्पना आपण आजही आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण इथं वापरतो. आणि साहजिकच आहे विवाह समारंभामध्ये याला महत्त्वाचं स्थान आपण दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण विवाह करतो तर त्यावेळेला मंडपाची पूजा, ज्या मंडप पूजन म्हणता येईल त्या मंडपाची पूजा केली जाते. आणि त्याचं आदल्या दिवशी देवक बांधण्याचा विधी त्या ठिकाणी असतो. मंडपाला जे आपण कुऱ्हाड आणि त्याच्या बाजूला आंब्याची फांदी आणि किंवा आपलं जे देवक असेल जी काय असेल ते तर त्या ठिकाणी बांधतात. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा संकल्पना तीच आहे की आपला जो समूह असेल हा आपला समूह त्या ठिकाणी त्याला प्रदर्शित तिथं करायचा आहे. एका बाजूला नवरीचं देवक आणि दुसऱ्या बाजूला वराचं किंवा नवऱ्याचं देवक अशी वेगवेगळ्या प्रकारची बांधली जातात. साहजिकच आहे की अगदी ज्यावेळेस आपण आपल्या भागामध्ये साथीचे रोग होते आणि या साथीच्या रोगामध्ये ज्यावेळेस पटापट लोक त्या ठिकाणी मरण पावायचे तर त्यावेळेला ही देवक 8-8 दिवस 10-10 दिवस अगोदर बांधलायचं. आणि एकदा का देवक बांधलं की कुठल्या प्रकारचा जो अडकाटे असेल किंवा सुतक त्या ठिकाणी पाळलं जाणार नाही. म्हणजे या आदिवासी किंवा अप्रगत असताना सुद्धा माणसानं एक उत्तुंग अशा प्रकारची प्रगतीने आपले आपले ठोकताळे त्या ठिकाणी तयार केलेत आणि त्याच्या आधारे तो जगत होता. आणि म्हणून ती संकल्पना आजही आपल्याला या ठिकाणी आहे. ब्राह्मण समाजामध्ये जसं गोत्र मानलं जातं तसंच क्षत्रिय असेल किंवा जे इतर जो ओबीसी किंवा जे काही बाकीचा समाज आहे हिंदू धर्मातल्या सर्व जाती असतील तर ह्या देवक संकल्पना मानतात. याच्याविषयी बऱ्याच जणांना माहीत नाही, मात्र या संकल्पनाच महत्त्वाच्या आहेत. कारण का गोत्र आपल्याला माहीत नाही, मात्र देवक जे असेल हे देवक
आपल्याला माहीत असलं पाहिजे, हे घटक महत्त्वाचे आहेत. तर त्यानंतरचा महत्त्वाचा आपण जर एक मुद्दा आपण पाहिला असेल की देवक ही संकल्पना आपल्याला भावकी ही याच्यावर मोडताना दिसते. अलीकडे मी एक चर्चा ऐकली होती की भावकी तोडण्याचा जो प्रकार असेल तो काय नेमका. एकाच गावामध्ये एकाच आडनावाची बरीच लोकं राहत आहेत, तर त्यावेळेला एखादा माणसाचं निधन झालं असेल, सुतक पाळणं म्हणतो आपण त्याला, तर ते सुतक पाळण्याकरता जर एखाद्या माणसामध्ये त्या घरामध्ये घटना घडली असेल, मूल जन्माला येणं असेल किंवा मृत्यू पावणं असेल, दोन्ही गोष्टीचं सुतक पाळलं जातं. तर त्यावेळेला हे सुतक प्रत्येकाला पाळायला लागू नये किंवा त्याच्यातून मुक्त करावं म्हणून भावकी तोडण्याचा प्रकार आपण गृहीत धरलेला आहे. तर अशा वेळेला म्हणजे ज्यावेळेस आपली चुलत 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 असं ज्यावेळेस आपले विस्तार होतो, तर त्यावेळेला जरा थोडंसं दूर गेलेला जर भाऊ असेल, भावकी असेल, तर त्याच्यापासून आपण विलिप्त होतो. त्याला आपण भावकी तोडणं किंवा बेटं तोडणं अशा प्रकारचा खेडेगावला शब्द वापरला जातो. तर हे भावकी तोडल्यानंतर सुद्धा आपलं खरं तर एखाद्या वेळेला आडनाव बदलल्याची उदाहरणं आहेत, मात्र देवक बदलल्याचं उदाहरण नाही आहे. किंबहुना देवक बदलू नये या विचाराचं मी आहे. कारण का देवक हा पूर्वजांचा संकेत आहे आणि आडनाव जे असेल काल परत्वे स्थल परत्वे आडनाव बदलू शकतो. तुळजापूरचं उदाहरण आपण घेतलं तर देवीची पूजा करण्याकरता सुतक आडवू येऊ नये म्हणून कदमांचीच जवळपास 4 ते 5 बेटं त्या ठिकाणी पाडली आणि कदमांनाच त्या पुरुषाचं, जे मूळ पुरुष असेल त्या पुरुषाचं प्रथम नाव दिलं गेलं. जसं की परमेश्वर असेल, मलबा असेल, उदाजी असेल, सोंजी असेल, तर ही नावं जी असतील ही नावं कदमाची नावं आहेत. मात्र त्याच्या मूळ पुरुषाची नावं आहेत, त्याच्यामध्ये देवकामध्ये कुठेही बदल केलेला नाही आहे. काही ठिकाणी हा बदल दिसतो, मात्र माझ्या दृष्टीनं हा बदल योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तर अशा रीतीनं ही देवक जी संकल्पना असेल ही देवक संकल्पना प्राचीन आहे. क्षत्रिय असेल, मराठा, खास करून मराठा समाजामध्ये ही संकल्पना आजही रूढ आहे. आणि देवक हा आपला कोणतरी मूळ आहे, त्याच्यापासूनच आपली उत्पत्ती, त्याच्यापासूनच आपला जो असेल पशु जे काही पालन असेल, पालन पोषण झालेलं आहे, ही संकल्पना मानून तो आपल्या देवकाला श्रेष्ठ त्या ठिकाणी मानायला लागतो आणि मानलंच पाहिजे. तरच आपली जी काही संस्कृती असेल ही संस्कृती पुढच्या पिढीमध्ये टिकून राहील. अन्यथा त्याच्यामध्ये नाविन्य किंवा त्याच्यामध्ये हे झालं तर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होतात. असं सुद्धा शास्त्र किंवा असं सुद्धा आपण मानतो. म्हणून देवकाचा सन्मान हा आपल्या पूर्वजांचा सन्मान आहे. आणि आपल्याला मराठीमध्ये एक जी खेडेगावला म्हण असते की एका दिवस देव नाराज झाले तर चालतील, मात्र पित्र आणि देवक जर नाराज झाली तर 10 पिढ्याचं त्या ठिकाणी नामशेष करून टाकतात. म्हणून आपण देवक ही संकल्पना रूढ झालेली आहे किंवा त्याचं पालन केलं पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आवडल्यास निश्चित शेअर करा. धन्यवाद.